नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर तिच्या स्टार्टअप जर्नीविषयी गप्पा मारायला आली प्राची वाघ. प्राची, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. हॅलो, थँक यू फॉर कॉलिंग मी हिअर. तर तुझा करंट ब्रँड जो आहे त्याचं नाव आहे वापरा. Yup. सो ते ॲप्ट आहे की सगळे प्रोडक्ट्स वापरा या ह्यानी तर ऑब्व्हियसली केलेलं आहे, पण मे बी वाघ प्राची येस. त्याचं वापरा असं Yes, एक yes. भारी नाव झालेलं आहे. तर आपण थोडा प्रवास तुझा एक्सप्लोअर करताना थोडा उलट्या क्रोनॉलॉजीने जाऊ, टाइमलाईन वाईज. सो करंटली आत्ता तुझं नवीन एक काय म्हणतात त्याला, एक प्रोजेक्ट सारखं चालू झालंय. येस. तर त्याविषयी पहिले सांग आणि मग आपण ओव्हरऑल वापरापर्यंत कशी पोहोचलीस ते येस. ठरवू. सो जेव्हा फॅशन डिझायनिंग कम्प्लीट झालं तेव्हाच एक खूप नियर अँड डिअर टू माय हार्ट असं एक स्वप्न म्हणू शकतो असं होतं की आपली स्वतःची स्पेस पाहिजे जिथे क्रिएटिव्ह फ्रीडम मिळेल आणि तुला जे काही डिझाईन करायचंय, जे काही बनवायचंय, जे काही विकायचंय त्याच्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन पाहिजे. सो मला वाटतंय की ऑक्टोबर महिन्यापासून मी स्टुडिओसाठी जागा शोधत होते, डिझाईन स्टुडिओसाठी. आणि इव्हेंच्युअली खूप सर्च केल्यानंतर, खूप हर्डल्स आल्यानंतर फायनली वी गॉट अ स्टुडिओ स्पेस. सो मागच्याच रविवारी 21 तारखेला त्याचं इनॉग्रेशन झालं. अ व्हेरी डिअर आजोबा ऑफ माइन, त्याच्याबद्दल मी सांगेनच. ही इनॉग्रेटेड द स्टुडिओ. सो लॉ कॉलेज रोडच्या जवळ जिथे फिश करी राईस होतं जुनं, त्याच्या बॅक साईडला मुक्ता नावाचा बंगलो आहे. तिथे ग्राउंड फ्लोअरला आम्ही आत्ता डिझाईन स्टुडिओ केलेला आहे. सो वापराच्या अंडर आम्ही जे काही प्रॉडक्ट्स बनवतो, दॅट इन्क्लूड्स बॅग्स, पाउचेस, होम डेकॉर, गिफ्टिंग, ॲक्सेसरीज आणि रिसेंटली ॲडेड प्रॉडक्ट दॅट इज मेन्स शर्ट्स अँड विमेन्स शर्ट्स. हे सगळे तिथे डिस्प्ले करतो आम्ही. सो दॅट इज द न्यूएस्ट प्रोजेक्ट दॅट हॅज हॅपन टू मी आफ्टर अ लॉंग वेट, आय वुड से. येस, भारी, मस्त. ती जागा छान आहे. मी व्हिजिटला आलो होतो मागच्याच आठवड्यात. तर ती फार सुंदर जागा झालीये असं म्हणूया आपण, किंवा ती तयार झालीये. ऑब्व्हियसली त्याच्यात नवीन चेंजेस होतील, पण ओव्हरऑल डिस्प्ले सो हा एक प्रॉब्लेम असतो बऱ्याचशा स्टार्टअप ओनर्सला की ऑब्व्हियसली सुरुवात होताना स्पेस असतेच असं नाही. त्यामुळे एक्झिबिशन्स, इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया ओव्हरऑल इथनं चालू होतं आणि मग दे लँड ऑन अ स्पेस. तर जेव्हा तुझाही प्रवास बऱ्यापैकी ह्याच लाईन्सवरती झाला, तर जेव्हा स्पेस सेट करताना तुला काय काय असं जाणवलं की अरे हे आपल्याला माहिती हवं होतं आयदर, किंवा हे आपल्याला माहिती म्हणून ही चांगली स्पेस डिझाईन झाली? मी असं म्हणेन की जेव्हा आम्ही जागा बघायला लागले तेव्हा असं डोक्यात काहीच नव्हतं की बाबा इतके स्क्वेअर फीटच पाहिजे किंवा ह्याच्यापेक्षा मोठी नको. मी जस्ट रॅन्डम जागा बघत होते आणि मला असं झालं होतं की जोपर्यंत असं आतनं येस होत नाही तोपर्यंत मी हो म्हणणार नाही. कारण अशी काही डेडलाईन नव्हती की मार्चच्या आत व्हायला पाहिजे, मेच्या आत व्हायला पाहिजे. सो बॅक ऑफ द माइंड असं होतं की जेव्हा ती स्पेस समोर येईल तेव्हा आय विल वर्क ऑन माय डिस्प्ले अँड माय सेटअप. सो द फर्स्ट पार्ट वॉज की मला शर्ट्ससाठी काहीतरी फॉर शुअर करायचं होतं. कारण ज्या रेटनी सध्या वापरा शर्ट्स लोक वापरतायत, सो असं व्हायचं की एक्झिबिशन झाल्यानंतर अनेक फोन यायचे की अरे आत्ता शर्ट हवाय, मित्राला गिफ्ट करायचा आहे, पार्टीला जायचं और वॉट एव्हर. आणि मग होम बिझनेस असल्यामुळे ते प्रत्येक वेळेस ती ऑर्डर प्रोसेस करता येणं हे डिफिकल्ट व्हायचं. सो दिस वॉज शुअर की शर्टचा डिस्प्ले कडक झाला पाहिजे तिथे. पण मग जेव्हा ही जागा समोर आली तेव्हा असं झालं की अरे हे खूपच मोठं आहे आणि लॅविश आहे आणि खूप जागा आहे सगळं करायला. सो वी हॅव 4 डिफरंट रूम्स देअर. त्याच्यातली एक सर्वात महत्वाची रूम आहे जे माझं बॅक ऑफिस आहे, जिकडे कस्टमायझेशन होईल. ह्याच्या पुढे आम्ही फक्त शर्ट्स नाही तर अजूनही अपॅरल्समध्ये काम करायचं ठरवतोय. द अदर पार्ट ऑफ इट इज शर्ट्सचा डिस्प्ले ऑब्व्हियसली. द थर्ड रूम वी हॅव युटिलाइज्ड इन टू ॲक्सेसरीज, गिफ्टिंग आणि होम डेकॉरच्या वस्तू. राईट. अँड द फोर्थ रूम इज आर पॅन्ट्री आणि स्टेशन आहे जिकडे स्टिचिंग होतं. सो त्याप्रमाणे ती एवढी मोठी जागा मिळाल्यानंतर म्हणजे असं होतं की जे काही करायचंय ते अगदी खूप कम्फर्टेबली करता येईल. राईट. सो वी एंडेड अप हॅव्हिंग 4 डिफरंट रूम्स फॉर 4 डिफरंट थिंग्स. नाईस. पण हे आता किती जागा पाहिल्या साधारण?
ही जागा फायनल करायची आहे. खूप. म्हणजे मला रिसेंटली परवाच फेसबुकवर 26 मेची मेमरी आली. 2018 साली टाकलं होतं मी 26 तारखेला, 26 मेला, की मला एरंडवणा, पटवर्धन बाग या एरियामध्ये आउट हाऊस किंवा ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट हवाय. मग कोविडमध्ये वी स्टॉप सर्चिंग ऑब्व्हियसली. कोविड नंतर आम्ही परत सर्च करायला सुरुवात केलं होतं आणि आता 2023 साली फायनल झालंय ते. बेस्ट आहे. पण म्हणजे परसिस्टन्स होता तो, की आय नो दॅट वॉज लाईक हॅव टू कर नाहीये. पण तिथे म्हणजे मोस्टली तू अनालिटिकल माइंड पेक्षा गट फिलिंग वरती जास्त ऑपरेट करत होतीस. खूप जास्त. पण मग असा हा तुझा किंवा हे तुझं प्रिन्सिपल सगळ्या तुझ्या ओव्हरऑल प्रोडक्ट लाईन, ब्रँडिंग असेल, इन्व्हेंटरी असेल, ऑब्व्हियसली थोडा डेटा स्टडी आपण करतो, पण मोस्टली आर यू अ गट एंटरप्रेन्योर म्हणजे? ऍब्सोल्युटली. कारण मला असं वाटतं की जी इक्वेशन्स नेहमी मांडलेली असतात ना बिझनेस वर्ल्ड मध्ये, ती प्रत्येक बिझनेसलाच वर्क होतील असं नाही. जेव्हा मी ठरवलं की असं काहीतरी करायचंय, तेव्हा पीपल हू ऑलरेडी हॅड दॅट बिझनेस रनिंग, दे हॅड अ स्पेस, दे हॅड अ स्टुडिओ, त्यातल्या मला वाटतं मोर दॅन 50% ऑफ द पीपल सेड की नको करूच आत्ता. आणि त्यातले प्रत्येक प्रॉब्लेम्स एनलिस्ट केले गेले माझ्या समोर की का नको. जसे की एक खूप ठरलेली कॉस्ट असेल, विच विल बी युअर रेंट, तुझे ऑपरेशनल कॉस्ट असतील जे आता तुला काहीच करायला लागत नाहीये. तुझा ब्रँड एवढाही मोठा नाहीये की करायलाच पाहिजे. एक्झिबिशन चालू आहेत तर कर ना, कशाला आता एवढी मोठी उडी, और व्हॉट एव्हर रिझन. किंवा त्यांच्या स्टुडिओ मधले आलेले प्रॉब्लेम्स की असं झालं तसं झालं. आय फील की जेव्हा तुम्ही खूप पर्सिस्टंट असता त्या बाबतीत, किंवा एक तुम्हाला कम्फर्ट लेवल आलेली असते ती, की आता हे होऊ शकतं आणि आता हे करायलाच हवं, राईट, तेव्हा मग ते इक्वेशन्स थोडे बाजूला ठेवून गट फिलिंगने गेलेलं इट्स ऑलवेज बेटर आय फील. तसं नवीन आहे स्टुडिओ म्हणजे अजून? हो, अगदीच 1 वीक ओल्ड. पहिल्या आठवड्यात प्रॉब्लेम्स नसतील आले. होपफुली नाही येणार. नाही ऑब्व्हियसली. पण त्याचा आपण आय थिंक ऍड्रेस पण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. आणि लिस्नर्सना सांगतो जे पुण्यात आहेत एस्पेशली त्यांना नक्कीच जाता येईल. खूप चांगलं लोकेशन आहे, सापडायला पण सोपं आहे. आता एक्झिबिशन्सचा तू उल्लेख केलास मगाशी, तर भरपूर एक्झिबिशन्स तू केलेली आहेस. तर त्याच्यातले लर्निंग्स पण सांग, कारण आता बरेचसे लिस्नर्स पण आहेत की ज्यांचा छोटा बिझनेस आहे आणि दे आर आयदर वॉन्ट टू पार्टिसिपेट इन एक्झिबिशन्स किंवा काही वेळेस करतात सुद्धा. तर ओव्हरऑल आणि जे करत नाहीत किंवा ज्यांचा बिझनेस नाही त्यांना पण एक्झिबिशन मध्ये ते पार्टिसिपेट करतात ऍज अ वॉक इन कस्टमर. पण स्टॉल ओनर्सच्या दृष्टीने ओव्हरऑल एक्झिबिशनचा अनुभव तू कसा सांगशील, किंवा तो इव्हॉल्व्ह कसा होत गेला? आणि कारण पहिली 5 एक्झिबिशन्स आणि शेवटची 5 आत्ता झालेली, त्याच्यात फरक असतो. एक्झिबिशन्स मला वाटतंय की जेव्हा मी 2016 साली चीची नावाचा ब्रँड सुरू केला होता, सो वापरा हे जे नाव आहे हे पहिल्यापासून नव्हतं, वापरा खूप नवीन आहे. सो पहिला लेबल किंवा ब्रँड म्हणेन दॅट वॉज चीची, जेव्हा मी फक्त बॅग्स आणि पाउचेस करायचे. दॅट वॉज इन 2016. सो तेव्हा असं झालं की मी व्हीनस थ्रू सेल करायचे माझे प्रॉडक्ट्स, आत्ताही करते. पण व्हीनसमध्ये असं होतं की स्टेशनरी सुपरस्टोअर असल्यामुळे दे हॅव देअर ओन लिमिटेशन्स. तिथे प्रत्येक टाईपची वस्तू जी मी बनवते ती सेल होईलच असं नाही. सो कुठे सेल करता येईल असं सर्च केल्यानंतर 2016 पासूनच आय गेस मी एक्झिबिशन्स करायला सुरुवात केली. तेव्हाची एक्झिबिशन्स आणि आत्ताची ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तेव्हा खूप क्लोज्ड ग्रुपमध्ये 8, 10, 15, 20 लोक अशी एक्झिबिशन्स मी करायचे, जी मला करायला आवडायची. टिपिकली यामध्ये माझ्यासारख्या मुली किंवा मुलं एंटरप्रेन्योर्स असायचे की जे काहीतरी क्रिएट करतायत. दे यूज टू टेक टाइम मेकिंग देअर प्रोडक्ट. त्यामुळे युनिकनेस होता, इंडिव्हिज्युअलिटी होती प्रत्येक ब्रँडची, आणि सर्वात मोठा फॅक्टर वॉज स्टॉल रेंट, जो आता खूप मोठा फॅक्टर आहे फॉर एंटरप्रेन्योर्स लाईक मी टू टेक अ डिसिजन की करायचं का नाही करायचं ह्याच्यामधला. सो तेव्हाची एक्झिबिशन होती की जिथे माझं सिम्पल कॅल्क्युलेशन होतं की वन्स अ मंथ मिनिमम एक्झिबिशन करायचंय. सो 27 डेज काम करून इन्व्हेंटरी बनवायची आणि 1 दिवसाचं एक्झिबिशन करायचं आणि ते सगळं विकून घरी यायचंय. आणि दॅट वॉज
व्हॉट हॅपन्ड. सो हे बरेच दिवस झाल्यानंतर मग असं झालं की थोड्या मोठ्या ग्रुप्स सोबत करायला हवीत एक्झिबिशन्स, कारण तिथे फुटफॉल जास्त आहे, वॉक-इन्स जास्त आहे. तू 2 दिवसामध्ये मे बी 1000, 2000, 4000 लोकांपर्यंत तुझं प्रॉडक्ट पोहोचवू शकतेस. सो ती मोठी एक्झिबिशन्स करायला सुरुवात केली. त्याच्यातला बिगेस्ट ॲडव्हान्टेज वॉज द काइंड ऑफ कॉन्फिडन्स आय गॉट ऑन माय प्रॉडक्ट. कारण एक्झिबिशन्समध्ये जेव्हा समोर येऊन तुम्हाला डायरेक्ट रिॲक्शन मिळतात लोकांच्या, मला वाटतंय की माझ्यासाठी त्या फार महत्वाच्या होत्या. मी जे काही प्रॉडक्ट बनवलंय ते बरोबर आहे का, त्याच्यात काही चेंजेस करायची गरज आहे, हे इमिजिएट रिप्लाईज एक्झिबिशनमधनं मिळाले. नंबर 1. नाव माहिती नसेल किंवा ब्रँड नेम माहिती नसेल तरी चेहऱ्यानी लोक ओळखायला लागले की अरे तुम्ही त्या इथे असता किंवा मी तुम्हाला इथे भेटलो होतो. सो ती एक ओळख मिळायला लागली एक्झिबिशन्स मधनं. आणि ऑफकोर्स सेलिंग तर होतच, म्हणजे दॅट वॉज माय प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम वेन आय डिड नॉट हॅव अ स्टुडिओ. आणि बेसिकली मी खूप सोशल मीडिया वाली व्यक्ती नाहीये, म्हणजे पर्सनली सुद्धा. माझं लास्ट फेसबुक पोस्ट किंवा माझ्या इन्स्टाची लास्ट पोस्ट वुड बी मे बी 1-1.5 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो. सो बिझनेस रिलेटेड सुद्धा ते थोडंसं ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड जातं की ठीक आहे, नाही टाकलं इन्स्टाला काहीतरी चालतंय, म्हणजे इट्स ओके असं व्हायला लागलं. आणि मग एक्झिबिशन वॉज द प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम. सो असंही व्हायला लागलं की एका महिन्यात जे काही सॅटर्डे संडे येतात त्या 4ही वीकेंड्सला आय यूज टू बी ॲट एक्झिबिशन्स. सो त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होता बिझनेसवर. पॉझिटिव्ह. ऑफकोर्स. आणि द काइंड ऑफ पीपल आय मेट इन एक्झिबिशन्स, त्यातनं खूप चांगल्या मैत्रिणी तयार झाल्या. सो रेफरल बिझनेस यायला लागला. एखाद्या एक्झिबिशनच्या डेट्स किंवा बुकिंग बद्दल माहिती मिळणं हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट होतं. कारण आता असं झालंय की सकाळी अनाउन्समेंट होते की असं एक्झिबिशन आहे आणि विदिन 2 hours द एंटायर थिंग इज बुक्ड. सो ह्याची इन्फॉर्मेशन मिळणं सुद्धा या ग्रुप्स मधनच कळायला लागलं. नाहीतर आधी असं व्हायचं की अरे कधी सुरू होतात, कधी बुकिंग होतं, होऊनही जातं एक्झिबिशन आणि कळतच नाही. सो ह्या गोष्टी ऍड होत गेल्या की इन्फॉर्मेशन मिळणं, सोबत कोणीतरी असणं, हेल्प होणं एकमेकींना. सो दिस वॉज द इनिशियल स्टेज. आताची एक्झिबिशन्सही वंडरफुली ऑर्गनाइज्ड आहेत. फक्त असं आता होतं की देर आर टू मेनी एक्झिबिशन्स हॅपनिंग अराउंड पुणे. मग ती जी एक मजा होती, म्हणजे माझी एक आत्या आहे जी फक्त एक्झिबिशन्स मध्ये जाऊन साड्या खरेदी करायची. तिच्याकडे आय डोंट नो काउंटलेस नंबर ऑफ सारीज शी हॅज. पण ती आता म्हणली की अगं मजा नाही येत आता, सारखीच असतात. सो तो न्यूनेस किंवा ती एक्साइटमेंट जी होती ती आता थोडीशी कुठेतरी डायल्यूट होती असं वाटतं. पण अगेन देर आर सो मेनी पीपल इन पुणे ज्यांना एक्झिबिशन शिवाय पर्याय नाहीये. सो ती व्हायलाच हवीत. सो माझी फिलॉसॉफी आता अशी आहे की आय डू ओनली लिमिटेड नंबर ऑफ एक्झिबिशन्स जिकडे माझं काही स्पेशलाइज कलेक्शन येणार असेल. किंवा आय वॉन्ट टू टेस्ट सम प्रोडक्ट इन द मार्केट की इमिजिएट रिप्लाईज काय आहेत, एम आय डुईंग इट राईट, तेव्हाच मी एक्झिबिशन्स करीन असं आता म्हणते. नाईस. आता प्रोडक्ट टेस्टिंग जेव्हा आपण म्हणतो एक्झिबिशन मध्ये, त्यावेळेस तू काही स्पेसिफिक प्रोसेस फॉलो करतेस, नोट्स काढतेस, काय टाईपचा डेटा कलेक्ट करतेस? प्रॉब्ली लिहित नसशील पण मनात किंवा डोक्यात तो असेल. तर असं जर एखाद्या एंटरप्रेन्योरला त्याचं प्रोडक्ट किंवा त्यांनी बनवलेली गोष्ट असेल, बरेचसे ट्रेडर्स पण असतात, सो त्यांनी मागवलेली गोष्ट असेल, तर हे टेस्ट करताना त्यांनी काय पॅरामीटर्स लक्षात ठेवले पाहिजेत किंवा व्हॉट आर द पॅरामीटर्स जे तू फॉलो करतेस? पहिलं तर मला वाटतं की जो प्रॉडक्ट हातात घेतल्यानंतर ते जे बॉडी लँग्वेज किंवा एक्सप्रेशन्स असतात ना, दे से अ लॉट. आणि ते मला वाटतं पुण्यासारख्या ठिकाणी तर खूप एव्हिडंट आहे, एकदम म्हणजे अनफिल्टर्ड मिळतात तुम्हाला. म्हणजे हे वॉलेट कितीच आहे? 300 का असं विचारणाऱ्याही 300 किंमत का, तर असेही म्हणणारे लोक असतात. किंवा अरे कसलं भारी आहे, मी खूप दिवस हे शोधत होते आणि मला नव्हतं मिळालं, असंही म्हणणारे लोक असतात. सो माझ्यासाठी दॅट वॉज द फर्स्ट क्रायटेरिया. हातात घेतल्यानंतर किंवा बघितल्यानंतर कस्टमर्सचे इमिजिएट रिप्लाईज. सेकंड थिंग इज ऑफकोर्स द सेलेबिलिटी ऑफ द प्रॉडक्ट. की एखादी वस्तू मी खूप मनापासून खूप मेहनत घेऊन बनवली
आणि असंही झालेलं आहे की त्या पूर्ण 3 दिवसाच्या एक्झिबिशन मध्ये आय डिड नॉट सेल अ सिंगल पीस. पण मे बी तो पुढच्या वेळेस जेव्हा डिस्प्ले केला गेला तेव्हा इट वर्कड आउट वेल. सो मी माझ्यासाठी असं ठरवलं होतं की जो बिकता है वही बनाना है. जे नाही विकलं जाते, इवन इफ आय लाईक दॅट प्रॉडक्ट, तर आपण ते आत्ता तरी डिस्कंटिन्यू करायचं. वेन द टाइम कम्स आपण परत ते रिवाईव्ह करूया. सो फॉर मी रिप्लाईज आणि सेलिब्रिटी. असं कुठलं प्रोडक्ट येते का डोक्यात जे तू सध्या बंद ठेवलंय? खूप क्यूट पेन्सिल पाउच होतं. अँड इट वॉज अ शेप ऑफ अ बो. बो टायच्या शेपमध्ये. बट समहाव इट डिड नॉट वर्कआउट. आय वॉज व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट. पेन्सिल पाउचेस मध्ये खूप प्रकार केले मी. द रिझन बिईंग की लहान मुलांना आपण पहिली गोष्ट जी शाळेत जाताना हातात देतोय ती प्लास्टिक किंवा रबर आहे. सो लेट्स नॉट डू दॅट. दॅट वॉज द थॉट बिहाइंड इट वेन आय स्टार्टेड पाउचेस इन 2016. मी अनेक पिल्लू लोकांची मावशी आत्या आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्यांना काही गिफ्ट देताना काय द्यायचं तर काहीतरी प्लास्टिक रबर देण्यापेक्षा लेट्स स्टार्ट विथ गिव्हिंग फॅब्रिक प्रोडक्ट्स की जे लॉंग लास्टिंग आहे, वॉशेबल आहे, इझी टू मेंटेन आहे. आणि मी खूप प्रकार केले त्यामध्ये. आणि ऑफकोर्स व्हीनस असल्यामुळे तो एक खूप छान सेलिंग पॉइंट होता. हाऊ डिड यू कनेक्ट विथ व्हीनस? ऍक्च्युली कारण वाय आय एम आस्किंग, म्हणजे मी थोडंसं एक्सप्लेनेशन सॉर्ट ऑफ देतो. नवीन जर ऑन्टरप्रेनर आहे किंवा एखादा जसं तू चालू केलंस तर व्हीनस आपण कायम कस्टमर असतो व्हीनसचे. राईट. अजूनही आहोत, पण तो ब्रँड खूप मोठा आहे हे आपल्या डोक्यात ऑलरेडी चालू झालेलं असतं. करेक्ट. तर ती लोक आपलं प्रोडक्ट ठेवणारच नाहीत या थॉटपासून सुरुवात होते बेसिक. आणि मग ती ब्रेक होऊन अप्रोच करून आय डोंट नो कसं केलं. ते व्हीनस कसं क्रॅक झालं? आय टेल यू छोटी गोष्ट की अराउंड नोव्हेंबर मध्ये 2016 आय अप्रोच व्हीनस की मी असं काहीतरी करतेय. अजून थोडं डिटेल मध्ये जाऊ. आय वॉन्टेड टू स्टार्ट समथिंग. मी फिल्म करत होते, मी फिल्म्स करणं बंद केलं होतं. मी काहीतरी पाउचेस, बॅग्स, फॅब्रिक प्रॉडक्ट रिलेटेड सुरू करूयात असं ठरवलं होतं. मी काही टेलर्सला भेटले होते, मी काही सॅम्पल्स बनवून घेतले होते. इथपर्यंत माझं ठरलं होतं काय करायचं. ते विकायचं कसं हे अजून ठरत नव्हतं. सो कॉमन फ्रेंड्स थ्रू व्हीनसचे जे ओनर्स आहेत प्रमोद करमचंदानी आणि सुरेंद्र करमचंदानी यांची माझी थोडी ओळख होती. दे आर थरो बिझनेसमन आणि दे आर व्हेरी जेन्युइन पीपल. त्यांचा बेसिक फंडा आहे की जर ते आमच्या स्टोअरमधनं विकलं जात असेल तर आम्ही ते विकायला ईगर आहोत. सो व्हॉट हॅपन्ड वॉज की डिसेंबरमध्ये त्यांनी मला सांगितलं की प्राची 24-25 डिसेंबर इज अ क्रिसमस वीकेंड. सो तू तो दिवस पकडून त्या दिवसापर्यंत तुझं जे काही प्रोडक्शन होईल लेबलिंग करून मला आणून दे. विल ट्राय इट आउट अँड देन विल सी. ही डिड नॉट प्रॉमिस मी एनिथिंग. 24 आणि 25च्या वीकेंडला मला वाटतंय की मी 44 पाउचेस दिले होते. आय एक्झॅक्टली रिमेंबर. ते 44 पाउचेस विकले गेले. नाईस. सो आय वेंट अहेड. मी त्यांच्याशी परत एकदा भेटले तर ही सेड की नाही, दिस वॉज इम्पल्स बाईंग. कारण क्रिसमस होता, लोकांना गिफ्ट्स पाहिजेत. सो दिस इज नॉट द रिअल टेस्ट. सो तू अजून एक बॅच बनव आणि आपण आता ती 15 दिवसासाठी फर्ग्युसन कॉलेज रोडच्या ब्रांचला डिस्प्ले करूया. सो आय मेड अनदर बॅच विच वॉज 60-65 प्रोडक्ट्स. सो वी सोल्ड दॅट बाय द एंड ऑफ जानेवारी मे बी. आणि मग ही सेड की नाव हे असं झालं की जानेवारीमध्ये पण विकले जात आहेत प्रोडक्ट्स. दॅट मीन्स दे हॅव अ कपॅसिटी टू सेल. आणि मग ते प्रत्येक ब्रांचमध्ये ठेवायला सुरुवात झाली. सो ज्या काही व्हीनसच्या 6 ब्रांचेस आहेत त्या सगळ्या ब्रांचेस थ्रू हे पाउचेस सेल व्हायला सुरुवात झाली. बट आत्ताही आय विल टेल एव्हरीवन हू इज लिसनिंग, इफ यू हॅव अ प्रॉडक्ट, इफ यू फील की ते अशा कुठल्याही मल्टी आउटलेट ब्रँड किंवा स्टोअरमध्ये विकलं जाऊ शकते तर जस्ट अप्रोच. व्हॉट कॅन हॅपन? नाही म्हणतील किंवा हो म्हणतील, पण हो म्हणलं तर इट विल वर्कआउट लाईक एनिथिंग. राईट. अप्रोच करायला काहीच हरकत नाही. अगदी सगळ्या नाहीत, पण खूप लोक असतात की ते फार रिजिड असतात सुरुवातीपासून. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जसं तू 44 पाऊच ठेवतेस आणि टेस्ट करू म्हणले, पुढच्या वेळेस ते म्हणले की अजून ठेव. तर या सगळ्याला तुझा रेडीनेस होता. करेक्ट. बऱ्याचदा लोक म्हणतात की नाही मी 3च ठेवणार, 5च ठेवणार, 2च महिने ठेवा, आत्ता तुम्ही 100च घ्या. ह्या सगळ्या नंबर गेम मध्ये खूप अडकतात.
तर ते न करता बेसिकली एक टेस्टिंग ग्राउंड म्हणून त्याच्याकडे बघून करेक्ट. डायरेक्ट अप्रोच करून चालू तर करा ऍटलिस्ट, मग एक्झॅक्टली. ते स्केल अप करता येऊ शकतं. एक्झॅक्टली. अमेझिंग. आता एक्झिबिशन्स मध्ये तू जो प्रोडक्ट टेस्टिंगचा पार्ट म्हणलीस, त्याच्या बरोबर एक बाजू बऱ्याच लोकांना माहिती नसते, ती म्हणजे ओव्हरऑल स्टॉक मॅनेजमेंट असेल, तिथे 10 तास उभं राहणं असेल, तिथे या गोष्टी पाहणं असेल, जे तू सांगितलंस, रिॲक्शन्स पाहणं असेल, तो तिथे तू केवळ फक्त बसून डायरीत लिहिते आणि प्रोडक्ट विकते. ट्रान्झॅक्शनल गोष्टी दिसतात, पण त्याच्या मागे बरीच मेहनत असते. राईट. तर या गोष्टी कशा डेव्हलप होत गेल्या, इव्हॉल्व्ह होत गेल्या, आणि त्याचे काही लर्निंग असतील तर? फर्स्टली जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप प्रॉडक्ट्स नव्हते. जेव्हा असं लक्षात आलं की नीड बेस्ड प्रॉडक्ट्स जर डेव्हलप केले तर ते जास्त वायबल असतात आणि जास्त चांगल्या प्रमाणात विकले जातात, असं एक सुरुवात झाली. सेकंड थिंग वॉज की स्टॉक मॅनेजमेंट हे जे एक मोठा विषय असतो, ऑनलाईन असो, एक्झिबिशन असो किंवा स्टुडिओ असो, याबद्दल खूप शिकलं गेलं या सगळ्या प्रोसेसमध्ये. कारण काहीतरी प्रॉडक्ट डोक्यात येणं, त्याचं एक टेस्ट प्रॉडक्ट बनवणं, ते वापरून बघणं आणि मग त्याचं बल्क प्रोडक्शन करणं, ही एक बेसिक प्रोसेस असते. तुम्ही एकच प्रॉडक्ट बनवत असाल तर इट बिकम्स व्हेरी इझी. पण आय कॅन नाव से की वापराच्या अंडर देर आर अराउंड 40-45 प्लस प्रॉडक्ट्स. सो त्या प्रत्येकाचं स्टॉक मॅनेजमेंट, त्या प्रत्येकाची प्रोडक्शन ची एक प्रोसेस आहे, वेळ आहे, ते सगळं मॅनेज करायला इट वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट पहिल्यांदा. पण नंतर असं कळलं की जेव्हा थोडे डल पॉकेट्स असतात, जेव्हा एक्झिबिशन्स नसतात, तेव्हा थोडा जास्त स्टॉक बनवून ठेवायचा. जेव्हा सीझन असेल, राखी किंवा दिवाळीला, ॲज वी ऑल नो, की तेव्हा खूप एक्झिबिशन्स असतात आणि यू हॅव अ गुड मार्केट ओपन टू यू. तर त्याच्या आधीपासूनच थोडी तयारी करून, मॅनेज करून, स्टॉक रेडी करून ठेवायचा. त्यातली काही प्रॉडक्ट्स खूप सीझन वाईज विकली जातात, काही असतात की जे राऊंड द इयर चालतात. सो ह्याचाही थोडासा अभ्यास केला गेला बॅक ऑफ द माइंड, की हे बनवून ठेवायला पाहिजे, हे खूप जास्त विकलं जातंय, हे फक्त शाळा सुरू होतानाच वर्क होतंय, सो आपण तेवढ्या पुरतच बनवूया, हे खूप केलं गेलं. अँड ऑफकोर्स की ज्या कोण मी म्हणेन माझ्या मैत्रिणी ज्या माझ्यासोबत काम करतायत, की ज्या पुण्यातल्याच आहेत, ज्या माझं खूप सारं स्टिचिंगचा भार हलका करतात. मी अजिबात स्टिचिंग करत नाही. आय लव्ह सोर्सिंग, आय लव्ह डिझायनिंग, पण स्टिचिंग काही माझ्याच्यानी झेपत नाही. तर ह्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत की ज्या अगदी पहिल्या दिवशीपासून माझ्यासोबत आहेत, त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला, टिल डेट करतायत. सो अशी एक टीम तयार करणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू हॅव सच अ प्रॉडक्ट की जे हँडमेड आहे, ज्याला एक प्रोसेस आहे, ज्याला फॅब्रिक आणणं, कटिंग करणं, पॅटर्न मेकिंग करणं अँड फायनल स्टिचिंग करणं. ही प्रोसेस फॉलो करताना यू नीड टू हॅव गुड टेलर्स विथ यू, यू नीड टू हॅव गुड पीपल विथ यू की जे लोक स्टिचिंग करतायत. सो आय वॉज लकी इनफ टू हॅव स्ट्रॉंग 6 पीपल विथ मी, जे अजूनही आहेत, की अगदी हवेत का रात्रीत मी 40 एक पाउचेस बनवून देते, उद्या एक्झिबिशन आहे, आणि दे हॅव डन इट. सो हे खूप मोठी गोष्ट होती फॉर मी. त्यांनी पण ते तेवढ्याच पॅशनेटली करणं वॉज देअर गुडनेस, आय थिंक. अशी लोक लागतात म्हणजे डेफिनेटली. अँड आय नो की ह्याची एक फ्लिप साइड पण आहे, म्हणजे बरं, ते ऐकायला आवडेल. येस. जेव्हा शर्ट सुरू केले, दॅट वॉज अ बिग स्टेप फॉर मी, आणि मला सांगायला खूप आवडेल की त्याच्या मागे पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हाऊ वी स्टार्टेड. एका एक्झिबिशनमध्ये अ फ्रेंड ऑफ माइन हू वॉज हेल्पिंग मी, आणि तो तिथे मी बनवलेला एक शर्ट घालून उभा होता. अँड अ व्हेरी व्हेरी क्यूट आजोबा वॉक्ड इन. ते तिथे जवळच एका रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला आले होते. ही 78 प्लस, आणि ते आत येऊन मला म्हणलं की असा बुशर्ट तुमच्याकडे आहे का? तर मी म्हणलं की मी आता बनवत नाही, मी फक्त माझे फ्रेंड्स आणि भाऊ ह्या लोकांसाठीच बनवतीये. तर ही सेड की मला खूप आवडलाय, मला असा बनवून द्याल का? आणि त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती, आणि शी वॉज सरप्राईज की बाबा तुम्ही आयुष्यात कधी असे काही कपडे घातलेले नाहीयेत. इट वॉज अ इंडिगो डाईड अजरकचा एक सुंदर प्रिंटवाला शर्ट होता. सो शी वॉज व्हेरी सरप्राईज की बाबा तुम्ही असं वगैरे का विचारताय? अँड ही सेड की नाही, मला खूप आवडलाय, मला असा शर्ट हवाय. सो मी त्यांचा नंबर घेतला, ॲड्रेस घेतला. एक्झिबिशन संपल्यानंतर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मेजरमेंट्स घेऊन त्यांना एक शर्ट शिवून दिला, आणि ही वॉज व्हेरी हॅपी.
त्यांना असं वाटलं की बहुतेक ही मुलगी कल्टी मारेल की एक शर्टसाठी कोणी येतंय घरी वगैरे. करेक्ट. बट आय थॉट की नाही, जर का ही हॅज दॅट विश तर मी ते पूर्ण करायला पाहिजे. सो तो वापराचा पहिला शर्ट होता. नाईस. आणि त्या ते एक्झिबिशन संपल्यानंतर मला असं वाटलं की यार हे जरा मोठ्या स्केलवर करून बघायला पाहिजे आता. सो त्याच्या पुढचं जे 1 महिन्यानंतरचं एक्झिबिशन ऑर्गनाईज झालं तेव्हा मी शर्ट्स इंट्रोड्यूस केले. दॅट वॉज ऑलमोस्ट अ इयर बॅक. आणि आता जेव्हा स्टुडिओचं इनॉग्रेशन केलं तेव्हा याच आजोबांनी ते इनॉग्रेट केलं. अमेझिंग, अमेझिंग. खरे आजोबा नाव आहे त्यांचं आणि फार गोड आजोबा आहेत. ते मला शुभेच्छा पत्र वगैरे लिहितात. क्या बात आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही हे चालू केलंय त्यांनी आल्यानंतर असं खूप प्रेमाने एक कॉम्प्लिमेंट दिलं की ही जी काही वास्तू आहे त्याच्यात आता तू एक पार्ट रेंट आउट केलायस, पण मी असं आशा करतो की अशी मोठी वास्तू तुझी अख्खं शर्टचं प्रोडक्शन असावं. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. फारच भारी. असा स्टार्टअपला पाठिंबा जर का असेल तर किती मजा येते. किंवा ती एक सुंदर आठवण पण झाली आणि एक काय म्हणतात एक सीड तिकडे सो झाली अबाउट द आयडिया आणि हे करण्यासाठी. आणि अनदर थिंग वॉज की जे मित्र आहेत किंवा भाऊ आहेत हु आर माय एज की यंगस्टर्स आहेत तर त्यांना ते शर्ट आवडणार आहेत हे तर मला माहित होतं, कारण ते आधीपासून आवडत होते. राईट. त्याला वापरा नाव नसेल तरी जेव्हा जेव्हा ते गिफ्ट केले गेले तेव्हा ते खूप आनंदाने आवडीने घातले गेले. पण असे 75-78 वर्षाचे आजोबाही आपल्याकडनं असे शर्ट घालून त्यांच्या हास्य क्लब किंवा सिनियर सिटीझन क्लब मध्ये जाऊन मिरवू शकतात. दॅट वॉज समथिंग एल्स. नाही, खूपच भारी फीडबॅक आणि ड्रायव्हिंग फोर्स असतो तो. आता तू हे जे शर्ट्स म्हणतेस ते ब्लॉक प्रिंट शर्ट्स आहेत, राईट? हा, ह्यामध्ये आम्ही बेसिकली वी स्टार्टेड विथ ओनली अजरक, जे कच्छचं टिपिकल फॅब्रिक आहे. आम्ही थोडे ऑडिशन केले ह्यामध्ये. नाव वी हॅव ब्लॉक प्रिंट्स जे जयपूरवरनं येतात. आम्ही बेसिक इंडिगोज पण चालू केलेत विच आर ऑल्सो जयपूर किंवा राजस्थान बेस्ड आहेत. आणि रिसेंटली वी हॅव स्टार्टेड विथ इकत ऑल्सो, जे आंध्रचं प्रोडक्ट आहे. आता मागच्या वर्षी तू म्हणतेस हे शर्ट लॉन्च झाले. करेक्ट. तेव्हा बहुतेक एक्झिबिशन मध्ये तुझ्या स्टॉलवरतीच असे शर्ट मिळायचे. मला आता तो प्रश्न विचारायचा आहे तुला. आय नो द क्वेश्चन. आय फील की आता खूप सारे ब्लॉक प्रिंटचे शर्ट दिसायला लागलेत. तर आता मी म्हणजे आय डोंट नो हाऊ यू आर लुकिंग ॲट इट, पण ते आधी जाणून घेऊ की तू ह्या सगळ्या बूम कडे किंवा एक ट्रेंड कडे, फॅड कडे फ्रॉम बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू तू कसं पाहतेस ह्याच्याकडे? जेव्हा पाउचेस बॅग्सही करत होते तेव्हाही पाउच बॅग्स विकणाऱ्या खूप बायका किंवा मुली होत्या. सो इट वॉज नेव्हर लाईक दिस की माझं खूप निश आणि हटकेच प्रॉडक्ट आहे की जे फक्त माझ्याकडेच अवेलेबल आहे. पण मोस्टली मला आता सांगायला मे बी आता डिफाईन करायला आपण पाहिजे की जेव्हा तू पाउचेस आणि बॅग्स म्हणते त्यामुळे इनव्हेरिएबली त्याच्यामध्ये फॅब्रिक हा पार्ट सगळ्यात जास्त आहे. राईट. सो तो थोडा मे बी डिस्टिंग्विशिंग पॉइंट आहे इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट्स. पण जेव्हा शर्टची सुरुवात झाली तेव्हा खूप भारी मजा यायची. म्हणजे एका पॉइंटला आम्ही शर्टच्या घड्या घालायलाही बॉदर नाही करायचो, कारण त्या इतक्या वेळा उघडल्या जायच्या. आणि दॅट वॉज समथिंग की जे एक्झिबिशन्स मध्ये अवेलेबल नव्हतं. बायकांसाठी सगळंच अवेलेबल आहे आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह नवरे किंवा मित्र फक्त मागे मागे चालण्यासाठी यायचे. सो असे अनेक जेंट्स कडनं हा रिप्लाय मिळाला की अरे थँक्यू यार, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं. दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि आता अनेक ब्रँड्स आहेत ऑफकोर्स की जे ऑलरेडी फॅब्रिकमध्ये होते. मे बी ते विमेन्स वेअर बनवत असतील किंवा अजून काही करत असतील. दे हॅव ऑल्सो स्टार्टेड मेकिंग मेन्स शर्ट्स. बट वी प्राऊडली कॅन से की वापराची जी काही पॉप्युलॅरिटी आत्ता आहे एक्झिबिशन्समध्ये, सो खूप लॉयल कस्टमर्स आहेत, खूप वापरणारेही कस्टमर्स आहेत की जे शोधत येतात की बाकी कुठलेही स्टॉल्समध्ये असतील की हु आर सेलिंग शर्ट्स मे बी ॲट अ लोअर रेंज देन अस, तरी दे वॉन्ट टू बाय फ्रॉम अस, कारण की दी क्वालिटी, स्टाईल, फिट
आणि कम्फर्ट हे जे काही आम्ही ऑफर करतोय थ्रू वापरा, त्याच्यासाठी ते इतके यूज टू झालेले आहेत की दे डोंट वॉन्ट टू ट्राय समथिंग एल्स. आताचे जे बाकी ब्रँड्स आहेत, जसं तू म्हणलास की ज्यांनी शर्ट्स करायला सुरुवात केलेली आहे, ऑफकोर्स दे आर डुईंग गुड बिझनेस, दे आर मेकिंग गुड शर्ट्स. बट हा जो मगाचा पॉइंट मी म्हटला की अ टीनेजर मे बी अँड 75 वर्षाचे आजोबा, या सगळ्यांना केटर करणारा आय फील वापरा हा ब्रँड आहे. आणि त्यामुळे आता अनेक लोक शर्ट्स बनवत असूनही वी आर स्टील डुईंग गुड बिझनेस अमंग्स देम. ऑफकोर्स जेव्हा कॉम्पिटिशन असते डायरेक्ट प्रोडक्टची, तेव्हा थोडा फरक पडतो बिझनेसवर. पण आय थिंक की दॅट इज ऑल्सो नेसेसरी. दॅट ड्राइव्स यू टू गेट बेटर नेक्स्ट टाइम, की अजून काय आपण चांगलं करायला पाहिजे, अजून काय पद्धतीने फॅब्रिक सर्च करायला पाहिजे. आय कॅन से वन मोर USP अबाउट वापरा शर्ट्स, अँड दॅट इज की आम्ही एका फॅब्रिक डिझाईन किंवा कलरमध्ये आम्ही फक्त 5 शर्ट्स बनवतो. देयर इज अ स्पेसिफिक रिझन बिहाइंड इट. 38 ते 46 असे ते शर्टचे साइजेस असतात. सो मोस्ट प्रॉबेबली असं होतं की तू जो टी शर्ट किंवा शर्ट घातलायस किंवा जे काही प्रॉडक्ट तुझ्याकडे आहेत असे अजून 100 लोकांकडे असतं. येस. इवन इफ दॅट्स अ स्मॉल बिझनेस आय विल से. बरोबर. म्हणजे आपण नेशन वाईड ब्रँड बद्दल नकोच बोलूया आता. बरोबर. पण ॲटलिस्ट पुण्यातल्या पुण्यातही जे लोक मॅन्युफॅक्चरर्स आहेत, दे मेक मल्टिपल पीसेस ऑफ द सेम डिझाईन. येस. पण आम्ही ठरवून 5च शर्ट्स बनवतो. सो रॅन्डम कधीही कोणाहीकडे त्या डिझाईनचे फक्त 5च शर्ट्स असणार आहेत. सो दॅट इज अनदर प्लस पॉइंट ऑफ वापरा, की ती एक्सक्लुझिव्हिटी मेंटेन होते. तू जो शर्ट घातलास तो तुला रेअरली कोणीतरी तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये घातलेला दिसेल. दॅट इज अनदर USP विच इज लाइक्ड बाय कस्टमर्स. एक वेगळं काहीतरी हवंय त्यांना जे कॉमन नाहीये. राईट. पण आता हा तो ब्लॉक प्रिंटिंग शर्ट्सचा जो काय एक स्फोट झाला म्हणजे लिटरली, अगदी अगदी. तर म्हणजे मला प्रश्न असे पडले होते की बरीचशी मंडळी जी विकतात हे असे शर्ट, ते कुठल्याही अँगलनी स्वतः ते शर्ट बनवतात, त्याच्या मागे काहीतरी थॉट असतो असं मला वाटत नाही. ओके. नथिंग अगेन्स्ट द बिझनेस ओनर्स, बट त्याच्यातली क्रिएटिव्हिटी म्हण किंवा थॉटच नाहीये त्याच्यात काही. सो आय फील अगेन यू आर द राईट पर्सन टू एज्युकेट ऑन दिस, की आय फील मोस्ट ऑफ दीज गाईज आर traders. So they source shirts at X price. They mark it up आणि sell it at Y. राईट. ज्यामध्ये मग तू म्हणतेस तसं फिटिंग, डिझाईन, युनिकनेस, या सगळ्या क्वालिटीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट होतात आणि मग प्राइस पॉइंट वरती एक वॉर सारखं होतं. करेक्ट. हा जो भाग आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये मग वापराची प्रोसेस कशी वेगळी आहे, किंवा वेन यू से की तू डिझाईन करतेस 5च शर्ट होतात, तर हे किंवा यापर्यंत येण्यासाठी तुमची कशी थॉट प्रोसेस असते? जेव्हा हे शर्ट्स करायला सुरुवात झाली ना, तेव्हा एक 5-6 लोक माझ्या आजूबाजूला होते, लाईक आय सेड, की भाऊ असतील किंवा मित्र असतील, की जे खूप आवडीने वापरत होते आणि प्लीज करून दे इथपर्यंत येत होतं ते, की अरे माझा बर्थडे तर प्लीज एक शर्ट करून दे. जेव्हा हे ब्लॉक प्रिंटेड शर्ट्स करायचे अशी सुरुवात करूया असं ठरलं, तेव्हा तो एक काही लोकांमध्ये तो एक अजूनही मेंटल ब्लॉक आहे, की हे कुर्त्याच्या कापडाचे वाटतात किंवा हे मुलींसारखे दिसतात का. तर हा एक खूप मोठा भाग होता त्यातला, की टू स्टार्ट समथिंग लाईक दिस, की जे लोक युज टू नाही आहेत. अजूनही आजूबाजूच्या लोकांना असंच वाटतं की असे शर्ट फक्त गोव्यात घालायचे असतात. म्हणजे खूप कॅज्युअल आहेत किंवा आणि स्टॉलवरनं पास होतानाही ह्या कमेंट्स ऐकायला मिळतात की अरे हा गोवा शर्ट्स येथे. तर नाव वी आर गोइंग टू स्टार्ट दिस कॅम्पेन, की फक्त गोव्यात नाही तर शनिवार रविवार कुठेही घाला. आम्ही जेव्हा शनिवार रविवार कुठेही वापरा. एक्झॅक्टली. सो आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आम्ही एक छोटं टेस्ट केली होती, की हुएवर गॉट अ शर्ट फ्रॉम अस, आम्ही त्यांचा एक छोटा व्हिडिओ बनवला होता. राईट राईट. तुम्ही तो शेअर केला होता सोशल. तिथे असं होतं की मी वापरतो, तुम्हीही वापरा.
सो मला असं वाटतं की आता त्याच्या पुढे जाऊन फक्त गोव्यात नाही तर शनिवार रविवार कुठेही वापरा, असं एक सुरुवात करायला हवी. पण शनिवार रविवार कशाला, सोमवारी पण असे शर्ट घालू हो, शकतो. म्हणजे अजून ते नाहीये लोकांच्या कम्फर्ट झोनमध्ये की असे फ्लोरल प्रिंटचे शर्ट्स आपण रॅन्डम कधीही वापरू शकतो. हे अजून लोकांना नाही यूज टू झालेले आहेत लोक. सो हे गोवा शर्टचं ते जे एक स्टिरियोटाईप होता तो थोडा ब्रेक करायचा होता. सेकंड थिंग इज की पहिल्याच बॅचमध्ये खूप फ्लोरल प्रिंट शर्ट्स केले असते तर मे बी हे वर्कआउट झालं नसतं. सो वी फर्स्ट स्टार्टेड विथ थोडे बेसिक, सिम्पल आणि जॉमेट्रिक प्रिंट्स असलेले फॅब्रिक्स आम्ही खूप सर्च केले. राईट. सो ती ट्रान्झिशन खूप चांगली होती की असे शर्ट्स गोव्यातच घालायचे असतात आणि डे टू डे लाईफमध्ये प्लेन, स्ट्राईप किंवा चेक्स हे Checks. 3च ऑप्शन असतात मुलांना. सो चेक्सला सोडून चौथं काहीतरी असू शकतं. तर वी स्टार्टेड सर्चिंग फॉर जॉमेट्रिक पॅटर्न्स फर्स्ट. ते जेव्हा थोडेसे मुरले मार्केटमध्ये त्यानंतर वी इंट्रोड्यूस थोडेसे बेसिक फ्लोरल्स आणि व्हॉट वी डिड वॉज की जे ओळखीचे लोक आहेत आमचे त्यांनाच आय यूज टू आस्क टू कम अँड हेल्प ऑन माय एक्झिबिशन डे आणि त्यांनी ते शर्ट घातलेले असायचे. राईट. सो कुठेही फोटो बघून तो आवडतोय का नाही आवडतोय बघण्यापेक्षा कुठल्या तरी Direct व्यक्तीने तो आपल्या माणूस. समोर घातलाय कम्फर्टेबली. छान वाटतंय हा, असं. आणि इन एव्हरी एज ग्रुप. तर त्यानंतर ते जास्त त्याची लाइकिंग आणि सेलिब्रिटी वाढली असं मला वाटतं. आणि आता देयर इज नो लिमिट. म्हणजे अगदी मला ॲनिमल प्रिंटचेच हवेत किंवा मला लाल फुलांचा शर्ट हवाय असंही ऑर्डर करणारे लोक आहेत माझ्याकडे. सो आता देयर इज नो लिमिट. आता मी खूप त्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स नाही करत. ऑफकोर्स आम्ही लेडीज आणि जेंट्स या प्रिंट्स खूप वेगळ्या ठेवतो. सो आता हे ब्लॉक डिझायनिंग किंवा जे तू म्हणतेस की ॲनिमल प्रिंट आहे, जॉमेट्रिक शेप आहेत, हे डिझाईन्स तू देतेस, त्याचे ब्लॉक्स बनवतेस, राईट. त्याचं फॅब्रिक रोल म्हणतो आपण ज्याला, तो बनतो आणि मग तू त्याचं स्टिचिंग करते, हीच प्रोसेस आहे का? हो, फक्त ह्यामध्ये एक शब्द मी करेक्ट करेन की ह्याचा रोल नाही बनत. जेव्हा ब्लॉक प्रिंटिंग होतं तेव्हा जी टेबल्स असतात ज्यावर हे ब्लॉक प्रिंट होतं ती मॅक्सिमम 6 मीटर लांब असतात. अच्छा. ही बेसिकली साडी पूर्ण अंथरून त्यावर प्रिंट करता येईल या हिशोबाने बनवलेली टेबल्स असतात. त्यामुळे टिपिकली ब्लॉक प्रिंट्स जेव्हा येतात तेव्हा 6 किंवा 10 मीटरपेक्षा जास्त ऑथेंटिक हँड ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक्सचा तागा आपण जो म्हणतो तो येतच नाही. त्यामुळे डिझाईन करणं, कलर कॉम्बिनेशन्स फिक्स करणं आणि ती 6 मीटर्सच्या हिशोबाने मल्टिपल किंवा 6 मीटरचे 2 रोल्स एवढंच मागवणं. 2 टेबल म्हणजे. करेक्ट. 2 टेबल एवढी. करेक्ट. ज्यामध्ये ते मी म्हणलं तसं 5च शर्ट्स बनतील. अशी ती प्रोसेस आहे. म्हणजे ज्यांच्याकडे 50 शर्टांचा स्टॉक आहे, अगेन आय एम प्लेइंग अ डेव्हिल्स ॲडव्होकेट ओव्हर हिअर, पण ज्यांच्याकडे सेम दिसणारे 50 शर्ट जर असतील तर ते काही नाही, म्हणजे फक्त तेवढे टेबल ती जास्त लावतायत ब्लॉकची. एक्झॅक्टली. बाकी काही नाही. ह्यामध्ये अजून एक नवीन गोष्ट सुरू झालेली आहे मार्केटमध्ये की जी ऑथेंटिक हँडब्लॉक प्रिंटची जी डिझाईन्स आहेत, जी मे बी अजरकमध्ये असतील किंवा जयपूर हँडब्लॉक प्रिंटमध्ये असतील, ती फॅब्रिक वरती प्रिंट करून घेतात. एक्झॅक्टली. त्याचे स्क्रीन्स किंवा डिजिटल प्रिंटिंग चालू झालेलं आहे. राईट. मोठा रोल असेल तर दॅट इज पॉसिबल. कापडावरतीच तुझी इकत प्रिंट मारायची. हे तर म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे की जे कापड त्याच्या वीव साठी प्रसिद्ध आहे त्याची प्रिंट बनवणं म्हणजे आउट ऑफ. आता हे लोकांनी कसं टेस्ट करावं आपण, म्हणजे मी तू काय नेहमी असं सांगशील? सांगते की ज्या कापडाला छान वास येत नाही ते हँडब्लॉक प्रिंटेड कापड असतं. थोडं एक्सपांड करायचं नाही. हँडब्लॉक प्रिंटेड कापड जी असतात त्याचे सगळे डाईज नॅचरली बनवलेले असतात. ते मेहंदी असेल, हळद असेल, फुलं असतील, शेण असेल, गंज असेल. सो हे सगळं प्रिंटिंग प्रोसेस करताना ह्या सगळ्या वस्तू त्यावर यूज केल्या जातात. त्यामुळे अजरकचं कापड हातात घेतल्यानंतर टिपिकल हँडब्लॉक प्रिंटेड कापड, नॅचरल डाईज मधलं वनस्पती डाईड कापड हातात घेतल्यानंतर त्याचा वास हा एखाद्या कुजलेल्या गोष्टीसारखा किंवा नॉन प्लेझंट असू शकतो. वेरिन जेव्हा ते एखाद्या मिलमध्ये बल्क प्रोडक्शनमध्ये प्रिंट केलं जातं मशीनवर, त्याचा वास हा उत्तम कापडाचा असतो.
सो मी हे नेहमी म्हणते की कापडाचा वास जर चांगला येत नसेल तर ते नॅचरली डाईड कापड आहे असं तुम्ही म्हणू शकता ढोबळ मानून. म्हणजे ही चांगली टेस्ट आहे टू, येस. कारण एक्झिबिशन मध्ये एवढ्या पटकन एकतर लक्षात येत नाही. मे बी एक्झिबिशन मध्ये किंवा इतर कुठे जेव्हा हँड ब्लॉक प्रिंटेड शर्ट्स असं लावली जाते पार्टी, बरोबर, त्यावेळेस आपण ऍज अ कस्टमर त्याच्यावरती विश्वास पण ठेवतो की अरे असेल, हे दिसतंय तसं लांबून तरी. तर ही चांगली टेस्ट आहे की. आणि सेकंड थिंग आय वुड से की हे मॅन्युअली प्रिंट केलं जातं. सो मॅन्युअल प्रिंटिंग मध्ये देअर आर फ्लॉज. तुला युनिफॉर्मिटी करेक्ट. तर तुला हँड ब्लॉक प्रिंटेड मध्ये ऍब्सोल्यूट 100% युनिफॉर्मिटी कधीच मिळणार नाही आणि दॅट इज द ब्युटी ऑफ द फॅब्रिक. सो तुला प्रत्येक ठिकाणी चपखल बसणारं डिझाईन जर असेल तर ते मे बी हँड ब्लॉक प्रिंटेड नाहीये. इज अनदर टेस्ट. पण त्याच्यापेक्षा ही स्मेल टेस्ट जरा जास्त सोपी होते. येस. कारण मे बी सगळ्यांचे नजर तेवढी तयार नसते टू फाइंड डिस्क्रिपन्सीज इन द अलाइनमेंट वगैरे. एवढं बहुतेक नाही करणार लोक. पण हे इंटरेस्टिंग गेम आहे. आणि हँड ब्लॉक, सो एक समजा तुला डिझाईन सुचलं, आता याच्यात मला बऱ्याच प्रोसेस मार्किंग्स दिसत आहेत टिपिकली, की डिझाईन सुचणं याला काही लिमिट नाहीये. म्हणजे ते कधी पण सुचू शकतं, कधी सुचूही शकत नाही, याही लेवलला असतं ते. पण एकदा तुझं डिझाईन पक्क झालं, मे बी रफ स्केच करशील, इथून पुढे ब्लॉक टू फॅब्रिक टू प्रिंटिंग टू ते अख्खं 6 मीटरचं कापड तुझ्याकडे यायला साधारण किती वेळ लागतो किंवा ओव्हरऑल काय प्रोसेस असते? ह्याला मिनिमम 1 ते 1.5 महिना द्यावा लागतो नवीन डिझाईन यायला. कारण की प्रत्येक वेळेस हे ब्लॉक्स जे असतात ते हँड कार्व्ड असतात. सो त्याची जी डिझाईन्स असतात त्याचे प्रिंट काढले जातात, ते त्या ब्लॉकवर स्केच केले जातात. ब्लॉक इज अ वुडन ब्लॉक. आणि मग ते हाताने कार्व केले जातात. सो तुझं डिझाईन जितकं इंट्रिकेट आहे, किंवा एका डिझाईन मध्ये कधी कधी 4 ब्लॉक्स यूज केले जातात, की एक निळा रंग आहे त्याच्यासाठी वेगळा ब्लॉक, एक लाल रंग आहे त्याच्यासाठी सेकंड ब्लॉक, आउटलाईन साठी थर्ड ब्लॉक, असंही असू शकतं. सो ती इंट्रिकसी किती जास्त लेवलची आहे यानुसार नंबर ऑफ ब्लॉक्स वाढतात, नंबर ऑफ आवर्स वाढतात टू मेक दॅट ब्लॉक. एकदा ब्लॉक्स तयार झाले की यू कॅन यूज इट फॉर मेनी इयर्स. प्रिंटिंग प्रोसेसलाही फार वेळ लागत नाही, कारण 6 मीटरचा जो कपडा अंथरला जातो तो ट्रेंड आर्टिसनसाठी इट्स व्हेरी इझी टू टू प्रिंट. त्यामुळे ती प्रोसेस थोडी कमी वेळ खर्ची आहे. पण ब्लॉक्स बनवणे ही सर्वात टीडीएस प्रोसेस आहे या सगळ्यामध्ये. मग हे सगळे आता वापराचे जे ब्लॉक्स आहेत स्टोअर करून ठेवले जातात का? हाऊ इट इज डन? नाही, आता ह्यामध्ये 2 प्रकारे काम होतं विथ वापरा. एक जर का काही एक्सक्लुझिव्ह ब्लॉक्स केलेले असतील तर दॅट कम्स टू वापरा, की जे फक्त आमच्यासाठीच यूज होतील इन द फ्युचर. आणि काही जनरलाइज डिझाईन्स असतात जे मुघल डिझाईन्स बघतो आपण, ज्याचं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता वगैरे वगैरे. आणि काही जी कॉमन डिझाईन्स असतील जी टिपिकली जयपूर ब्लॉक प्रिंट मध्ये वापरलीच जातात किंवा अजरक मध्ये वापरलीच जातात. सो दोज ब्लॉक्स आर नॉट एनिथिंग स्पेसिफिक टू वापरा. सो हे ब्लॉक्स त्या आर्टिझन्स कडेच राहतात आणि दे कॅन यूज इट फॉर देअर फर्दर प्रिंटिंग. आणि मग हे सगळं काम, पण ह्याच्यातलं किती काम, स्टिचिंगचा भाग सोडलं तर हे पुण्यात काही होत नाही? कुठल्याच ब्रँडचं होत नाही? आय कांट से ऑन दॅट, कारण की पुण्यातही आणि मुंबईतही असे बरेचसे फॅब्रिक सप्लायर्स आहेत की जे डायरेक्ट आर्टिझन्स कडनं तुम्हाला फॅब्रिक अवेलेबल करून देतात. पण त्याच्या मागचा कॅच एवढाच असतो की जसं तू म्हणलास की एका टेबलवर 6 मीटर, पण अशी 50 टेबल्सही असू शकतात ऍट अ टाइम प्रिंट करणारी. सो 6x50 एवढं कापड एका दिवसात बनूच शकतं. तर तुला जर तुझी एक्सक्लुझिव्हिटी ठेवायची असेल तर तुला कुठल्या तरी डीलरकडनं 50 मीटर कापड घेण्यापेक्षा मी माझ्या पुरतच 12 मीटर किंवा 20 मीटर बनवलं, हे जास्त युनिकनेस देणारं आहे. दिस इज नॉट ऑलवेज कॉस्ट इफेक्टिव्ह. कारण की तू जेव्हा बल्क क्वांटिटीमध्ये फॅब्रिक परचेस करणार आहेस तेव्हा ऑब्व्हियसली तुला एक चांगला डिस्काउंट किंवा एक बेटर रेट मिळणार आहे. नाही, मी कशा ह्यानी कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणलं की म्हणजे सेटिंग अप युअर ओन प्लेस जिथे तू प्रिंट करणार आहे, जिथे 30 टेबल आहेत, म्हणजे 30 लोक काम करतायत किंवा
तेवढी जागा लागणार आहे. 6 हम्म. मीटर बाय 3 मीटरचं समजा टेबल असेल. 3 मीटर नाही, हम्म. जास्त झालं, 1-1.5 मीटर. नाही, 6 बाय 44 असतो त्याचा. सो म्हणजे इट्स 6 बाय ऑलमोस्ट 6 बाय 3. 4 फूट. हम्म. 4 फूट टेबल. हम्म. तो 1.25 सव्वा ते 1 1.5 मीटर, मीटरचा 1.25 ते टेबल. 1.5 मीटर एक्झॅक्टली. सो तेवढी जागा प्रत्येक वेळेस तुला मिळेलच असं नाही ना, म्हणजे ऍज अ ऑन्टरप्रिनर म्हणलं तर नाही. त्यामुळे मग 6 मीटरचे म्हणजे 12 मीटरचं कापड घेणं हे थोडंसं स्वस्त पडू शकतं. करेक्ट. करेक्ट. राईट. पण ते असं पण आहे की जर युनिक डिझाईन असेल तर ते स्वस्त असतंच असं नाही. पण म्हणजे ह्याच्यात तो चॅलेंज आहे ओव्हरऑल की तुझी सेलिंग प्राइस तर ठरलेली आहे. करेक्ट. सो तुला काय म्हणतात त्याला थोडासा चढ उतार असणार आहे त्याच्यात की असं नसणार आहे की रॉ मटेरियल स्टिचिंग आणि याला एवढाच खर्च येतो. नाही. इट कीप्स ऑन चेंजिंग, कारण लाईक आय सेड की फायनल कॉस्ट ऑफ वन शर्ट इज डिसाइडेड. त्यापेक्षा जास्त तर मी करणार नाहीये डिझाईन वाईज. हे करणं फार अनमॅनेजेबल होईल की या डिझाईनचा शर्ट इतके रुपयाला आणि त्या डिझाईनचा शर्ट तितक्या रुपयाला. सो जेव्हा एंट्री कशी वाढते ब्लॉक्सची, तेव्हा वी आर पेइंग मोअर टू द आर्टिझन्स. पण एंड प्रॉडक्ट जे आहे ते त्याच किमतीला विकायचं आहे. सो हा एक मुद्दा कुठेतरी लक्षात ठेवायला लागतो ॲज अ डिझायनर की मला खूप काहीतरी एक्स्ट्राव्हगंट करायची इच्छा असेल, तरी आत्ता ते करणं सेलिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी शक्य नाहीये. एक खूप सुंदर ब्रँड आहे मुंबईमध्ये, प्राचीन नावाचा. त्यांना मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्सचे खूप अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यांची जी अवॉर्ड विनिंग साडी आहे, जी त्यांनी त्यांचा जो स्टुडिओ आहे, सेटअप आहे, तिथे डिस्प्लेला ठेवलेली आहे. त्या प्राइसवर प्राइस टॅग नाहीये आणि त्यावर त्यांनी खूप प्राऊडली लिहिलंय की अवॉर्ड विनिंग साडी, दॅट्स नॉट फॉर सेल. त्यांनी त्या एका साडीवर 400 ब्लॉक्स यूज केलेत वेगवेगळे. बापरे. सो ॲज अ डिझायनर मलाही ते करायला आवडेल ॲट वन पॉइंट. पण मग ते सेलेबल प्रॉडक्ट नसू शकतं मे बी. सो टू हॅव दॅट कंट्रोल की तुझी एक्स अमाऊंट फॅब्रिकसाठी जाते आणि वाय अमाऊंट स्टिचिंगसाठी जाते आणि तू एकाच अमाऊंटला ते सेल करू शकतेस, तर थोडंसं कुठेतरी रेस्ट्रिक्ट करायला लागतं स्वतःला. आता या कॉम्पिटिशन वरनं मला एक सहज सुचलं की प्रॉबब्ली वापराकडे हा चान्स आहे का की जिथे यू कॅन पुश द बाउंड्रीज ऑफ ब्लॉक प्रिंटिंग डिझाईन फ्रॉम अ डिझाईन पॉइंट ऑफ व्ह्यू, बिकॉज तू ते शिकली आहेस. बरोबर. त्यामुळे डू यू सी दिस ॲज अन ऑपॉर्च्युनिटी जिथे तू ह्या सगळ्या बाउंड्रीज थोड्याशा पुश करू शकशील? वी आर ऑलरेडी वर्किंग ऑन इट. नाईस. कारण ऑफकोर्स जेव्हा तू एकटी ते प्रॉडक्ट बनवत असतेस, किंवा आय वुड से एकटी, बट देर आर लिमिटेड नंबर ऑफ पीपल, फ्यू पीपल आर मेकिंग द प्रॉडक्ट, आणि आता खूप कॉम्पिटिशन आहे, तेव्हा यू नीड टू डू समथिंग डिफरंट, यू हॅव टू डू समथिंग न्यू. तर ह्याचं जे काही पुढचे 2 प्रोजेक्ट्स आहेत त्यावर वी आर ऑलरेडी वर्किंग ऑन इट. तर मला वाटतं की लवकरच ते आमच्या इन्स्टा पेज थ्रू आणि एक्झिबिशन्स जे काही होतील, वी आर टार्गेटिंग राखी आणि दिवाळी फॉर इट. सो काहीतरी नवीन मज्जा बघायला मिळेल. अमेझिंग. सो प्राची, आता पुढचं हे तर नवीन प्रोजेक्ट आहे याचा, काय म्हणतात, स्टुडिओचं. पुढे आता ऑब्व्हियसली येत राहतील गोष्टी. आता आपण जसं सुरुवातीला मी म्हणलेलं की उलटा प्रवास, आता वेगळाच झाला प्रवास आपला अर्थात. पण तू फिल्म्स आणि याच्यासाठी सुद्धा कॉस्ट्युम्स केलेली आहेत. फॅशन डिझायनिंग किंवा ती डिग्री असेल तर ते थोडक्यात सांग. आणि मग तिथला अनुभव कसा होता? कारण आय थिंक 5-6 वर्ष तू फिल्म्ससाठी काम केलंयस. 2008 ते 2010 या 2 वर्षात स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कमिन्स कॅम्पसमध्ये जे आहे, तिथनं माझं फॅशन डिझायनिंग केलं. 2010 साली जेव्हा इंटर्नशिप करायची होती, तेव्हा वी वर गिव्हन अ चॉईस की तुम्ही कुठल्याही प्रोडक्शन हाऊसमध्ये इंटर्नशिप करू शकता, तुम्ही कुठल्याही एस्टॅब्लिश डिझायनरकडे करू शकता. अँड मला वाटतंय की 50-55 मुलींमध्ये मी आणि अजून एक माझी फ्रेंड, आम्ही दोघींनीच फक्त फिल्मसाठी
इंटर्नशिप केली होती. सो ती प्रोसेस खूप खूप भारी होती, की 1-1.5 महिन्याचं प्री प्रोडक्शन, 25 ते 30 दिवसाचं शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन. हे काहीतरी खूप चॅलेंजिंग वाटलं मला. खूप मज्जा आली ते करायला. आत्ताही गिव्हन अ चॉईस मला खूप आवडेल फिल्मचे कॉस्ट्युम्स करायला. सो 2010ला जेव्हा माझं डिझायनिंगचं एज्युकेशन कम्प्लीट झालं, त्यानंतर 6 वर्ष मी फिल्म कॉस्ट्युम्स करत होते. आणि फक्त फिल्म्स नाही तर म्युझिक व्हिडिओज, टीव्ही कमर्शियल्स आणि पोर्टफोलिओसाठी सुद्धा. राईट. ते खूप वेगळंच जग आहे. म्हणजे इट्स टू मच ऑफ अ हार्ड वर्क. 14 किंवा 16 तास काम करणं. बट अगेन आय विल से की जर तुम्हाला ते आतनं आवडत असेल तर आवर्स डझंट काउंट. बरोबर. पण प्रत्येक फिल्मला तुम्ही एक वेगळी जर्नी असते तुमची. यू लिव्ह अ डिफरंट लाईफ विथ एव्हरी फिल्म असं मला वाटतं. इवन इफ आय एम नॉट ऍक्टिंग. तुझ्या पॉडकास्टवर अनेक ऍक्टर्सही येऊन गेलेत किंवा फिल्म रिलेटेड वेगळ्या पद्धतीने काम करणारेही लोक येऊन गेलेत. बट ॲज अ कॉस्ट्युम डिझायनर मी तुला हेच म्हणेन की ती जर्नी 2-2.5 महिन्याची फार इंटरेस्टिंग असते. यू मीट सो मेनी पीपल. रोज 100-150 लोक तुमच्या आजूबाजूला काम करत असतात. मी 8 ते 10 फिल्म्स केल्या. फॉर्च्युनेटली मी सगळ्या इंडिपेंडंट केल्या. द लास्ट फिल्म दॅट आय डिड नॉट प्रेमियर. त्याचं कुठेही अजून रिलीज झाला नाही. बट देन it was a journey that I enjoyed the most. Working on films was fun for me. So त्याची जिस्ट मध्ये कशी माहिती तुला यू गेट टू हिअर द स्टोरी देन यू अंडरस्टँड कॅरेक्टर्स देन इट्स अ व्हेरी लेंदी प्रोसेस. आणि आय वुड से की कॉस्ट्युम डिपार्टमेंट किंवा आर्ट डिपार्टमेंट असं असतं की ज्यांना खूप थरो काम करायला लागतं. ऑफकोर्स सगळ्याच डिपार्टमेंट्सला. करेक्ट. पण त्याच्या मागचा खूप मोठा अभ्यास हा असतो की तुला स्टोरी मिळते, तुला स्क्रिप्ट मिळतं, मग तुला कॅरेक्टर डेव्हलपमेंट्स करायला लागतात. एखाद्या फिल्ममध्ये मंगळवार मार्केटिंग अशी फिल्म आहे, त्याचं मेन कॅरेक्टर सोहम सबनीस आहे, तर त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, त्याचे पर्सनल लाईक्स डिसलाईक्स काय आहेत, हाऊ डू आय सी सोहम सबनीस ॲज अ कॉस्ट्युम डिझायनर, ऍक्टरचा कम्फर्ट काय आहे, डिरेक्टरचा से काय आहे, रायटर ज्याने ते कॅरेक्टर लिहिलंय त्याला सोहम कसा दिसतोय, हे सगळं कन्सिडर करून कॅरेक्टर डेव्हलपमेंट होतं. राईट. त्याचे कॉस्ट्युम्स रफ स्केचिंग केलं जातं. त्यानंतर लुक टेस्ट असा एक भाग असतो की जिकडे आम्ही जे इमॅजिन केलंय ते दिसतंय एकदा सोहमला घालून बघितलं जातं. सगळे कपडे, हेअरस्टाईल, चष्मा, घड्याळ, एव्हरीथिंग. अँड वी क्लिक सम पिक्चर्स, वी मेक सम व्हिडिओज अँड वी वर्कआउट की हे जमतंय का. म्हणजे कॉस्ट्युम बरोबर ऍक्सेसरीज वगैरे सगळाच भाग येतो. एव्हरीथिंग. सो ओव्हरऑल लुक बेसिकली रिस्पॉन्सिबिलिटी असते तुमच्यावरती. नाईस. एक्सेप्ट फॉर द मेकअप अँड हेअर पार्ट ऑफ इट. राईट. पण म्हणजे असं जे बऱ्याचदा अननोटीस केलं जातं किंवा ऍक्सेसरीज ज्या खूप ग्रांटेड घेतल्या जातात की आता हल्ली स्मार्ट वॉच प्रत्येकाकडे असतं किंवा एखाद्या टाईपची चेन असते वगैरे. पण ह्याच्या मागे तुमचं थॉट असून तो प्रॉपर त्याची लिस्ट केली जाते आणि मग ती लोक. पण आता हे जे कपडे दिसतात फिल्म मध्ये, अगेन थोडासा रुकी क्वेश्चन असू शकेल, पण मला पडलेलं आहे, माझ्याकडे उत्तर नाही म्हणून मी विचारतोय की हे जे त्यांच्या सगळ्या मेजरमेंटनी शिवलेले कपडे असतात, फिल्म झाल्यावरती ती घरी घेऊन जातात का? नाही, ऍक्च्युली ह्यात ऍक्च्युली 2 प्रकारे जे मी ऑब्झर्व केलंय ते प्रोसेसेस आहेत. जेव्हा मी ॲज अ डिझायनर बजेट देते की हाऊ विल आय वर्क ऑन अ फिल्म, सो देयर इज अ डिझायनिंग पार्ट ऑफ इट अँड देयर इज अ ऍक्च्युअल कॉस्ट इन्व्हॉल्व्ड त्या सगळ्या कॉस्ट्युम्सच्या मेकिंगसाठी. सो समटाइम्स देर आर बिग डिझायनर्स की जे दोन्ही गोष्टी इन्क्लूड करून एक कॉस्ट प्रेझेंट करतात. सो इन दॅट केस हे सगळी जी इन्व्हेंटरी म्हणू आपण कॉस्ट्युम्सची, दॅट गोज बॅक टू द डिझायनर. आणि असे अनेक डिझायनर्स आहेत की ज्यांची स्वतःची वेअरहाऊसेस आहेत आणि तिथे या सगळ्या पद्धतीच्या वस्तू, ऍक्सेसरीज, फुटवेअर, हेडगिअर्स अँड कॉस्ट्युम्स खूप छान पद्धतीने स्टॉक केलेले आहेत. अँड द अदर पार्ट ऑफ इट की प्रोडक्शन हाऊस ज्याला म्हणतो आपण, द पर्सन हू प्रोड्युसेस द फिल्म, कधी कधी ते कॉस्ट्युम्स त्या प्रोडक्शन हाऊसकडे जातात बिकॉज दे हॅव बेड द कॉस्ट ऑफ इट. सो असं होतं का, मग अगेन त्याचा फॉलोअप क्वेश्चन आहे की तू एक प्रकारचं जॅकेट सांगितलंस की ह्या हिरोला असं जॅकेट पाहिजे, ते प्रोडक्शन वाले म्हणतील की अरे थांब आमच्याकडे एक
सिमिलर टाईप ऑफ जॅकेट आहे बहुतेक, ते दाखवतो तुला वगैरे. म्हणजे असं कॉम्बिनेशन होतं त्याच्यात. नक्कीच होतं. आणि वेळ पण जात असेल ना मग टू अँड फ्रो माप का एवढा नाही जात? नाही, एवढा नाही जात, कारण वन्स द कॅरेक्टर इज फिक्स, तुम्ही एकदा मेजरमेंट्स आणि लुक टेस्ट झाली असेल तर कितीही कपडे ते बनवायचे असतील फटाफट ते करू शकतात मेजरमेंट्स मध्ये, तर वी कॅन डू दॅट. इंटरेस्टिंग आहे हे, खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे द काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस आय गॉट, इवन इफ आय डिड इट फॉर अ व्हेरी स्मॉल नंबर ऑफ इयर्स इन माय लाईफ, पण एक किस्से अमेझिंग आहेत. आणि आय कॅन स्टील रिमेंबर ऑल दोज मोमेंट्स एक्झॅक्टली हाऊ दे हॅपन. खूपच मजा येते. पण व्हॉट वुड यू चेंज इन द वे कॉस्ट्युम्स आर बिंग डिझाइन्ड इन अ फिल्म? म्हणजे इथे आपण समजा आपण असा प्रश्न घेऊ की एकतर तू काय बदल करशील आणि तुला कुठला कन्स्ट्रेंट काढायला आवडेल? कन्स्ट्रेंट म्हणशील तर बजेट. आय वुड लव्ह टू डू अ फिल्म जिथे फ्री हँड बजेट नसेल, म्हणजे खूप बजेट असेल. हा, म्हणजे कर तुला करायचंय ते. बजेट नसेल वाले खूप केले असेल, बजेटच नाही. बजेटच नाहीये. येस येस. आम्ही जोकिंगली वी यूज टू से दिस की काम खूप ऑस्कर लेवलचं पाहिजे, पण बजेट शॉर्ट फिल्मचंही नसतं, असंही खूप वेळा होतं. ते तो थोडा आहे आता ते आहे तो ट्रिकी पार्ट, बट इफ यू कॅन वर्क अराउंड इट ऑल्सो, तर आय फील यू आर अ गुड डिझायनर. की तो बजेट कन्स्ट्रेंट असूनही, टाइम कन्स्ट्रेंट असूनही, जर तू चांगलं काम करू शकलीस किंवा शकलास, तर दॅट्स अ अचीवमेंट फॉर यू. नाईस. भारी आहे हे, करायला पाहिजे. एखादी वापराच्या अंडर एक फिल्म व्हायला काही हरकत नाही. वेब सिरीज खूप पण ती लेंदी असेल, थोडी अजून वेळ लागत असेल त्याला. नो, द ड्युरेशन ऑफ द शूट इज नॉट ऑलवेज प्रपोर्शनेट टू द ड्युरेशन ऑफ द ऍक्च्युअल प्रोडक्ट. राईट, मेक सेन्स. मग ते कलर पॅलेट वगैरे असलं सगळं ते बघायला लफडाच आहे म्हणजे. हो, आणि देन यू हॅव टू वर्क विथ द आर्ट डिरेक्शन, आर्ट डिपार्टमेंट. ह्या सगळ्यामध्ये एक प्रोडक्शन डिझायनर पण असतो, की जो सिनेमॅटोग्राफी वाले पण मध्ये मध्ये इनपुट देत असतील ना. ऑफकोर्स, कारण द काइंड ऑफ कॅमेरा चमकते, द काइंड ऑफ इक्विपमेंट दॅट यू यूज शूट करायला, त्या प्रत्येक इक्विपमेंट वरनं तुझा जो एंड रिझल्ट आहे तो व्हेरी होणार आहे. म्हणजे आपल्याला खूप खूप बेसिक, म्हणजे खूपच बेसिक सांगते मी, पण जवळ असणाऱ्या, ज्याला आम्ही पिन स्ट्राइप्स म्हणतो, त्या अशा हालताना दिसतात. किंवा दे समथिंग कॉल्ड एज क्रोमा, ज्याच्यात तू बसलायस कुठेतरी वेगळीकडे आणि नंतर तुला दाखवायचंय. एक्झॅक्टली. सो तिकडे तुला तो ग्रीन कलर अवॉइड करायचा आहे. समटाइम्स तो ग्रीन क्रोमा नसतो, वेगळ्या कलरचा क्रोमा, ग्रे असतो, कधी कधी व्हाईट असते. करेक्ट. सो हे सगळं सिनेमॅटोग्राफरशी डिस्कस करून आय फील की कॉस्ट्युम डिपार्टमेंट असं आहे की ज्याच्यात सगळ्यांचे सजेशन असतात. आय नो, कारण सगळ्यातलं सगळं कपड्यांमध्ये कळतच लोकांना. नाही, तसं नाही म्हणत. समटाइम्स दे आर व्हॅलिड, समटाइम्स दे आर नॉट. बट डिरेक्शन टीम जी आहे, दे हॅव अ व्हेरी व्हॅलिड इनपुट. रायटरनी ते कॅरेक्टर काय वेनी लिहिलंय, हाऊ डू ही सीज इट, एक वेगळं इनपुट आहे. टेक्निकली तुला कॅमेरामन सांगत असतो. ऍक्टरचा कम्फर्ट इज ऑल्सो यू हॅव टू कन्सिडर. राईट. सो हे सगळं मॅनेज करून, इमॅजिन कर की एक खूप लॅविश बंगलो रेंट केला गेलाय त्या शूटसाठी, आणि त्याच्या वॉल्स ब्राऊन आहेत. तू नाही म्हणू शकत की मी ब्राऊन शर्ट दिलाय म्हणून तुम्ही वॉलचा कलर चेंज करा. सो असेही काही कन्स्ट्रेंट आहेत की जे तुला कन्सिडर करावेच लागतात. आणि ओव्हरऑल एक डिझाईन कन्स्ट्रेंट पण असेल ना मे बी, की अर्थात हे होणं पण स्वाभाविक आहे एका बाजूनी, पण असं दिसत तरी नाही की एक ज्या वर्षी समजा एक 20 फिल्म आल्यात, अगदी सेमच कपडे दिसत आहेत. असं होतं. तर तोही एक बघायला पाहिजे ना की सेम नाही दिसायला पाहिजे, किंवा तोही एक थोडा डिझायनर चॅलेंज असेल. पण ठेवायला लागते. ऍट द सेम टाइम हे जे सगळे डिपार्टमेंट्स म्हणलं मी तुला, त्या सगळ्यांचे व्हॅलिड इनपुट्सही तुला कन्सिडर करायला लागतात. आणि अगेन थोडं मिसअंडरस्टूड आहे का हे डिपार्टमेंट, किंवा लेस अंडरस्टूड आहे का मिस पेक्षा, किंवा बाहेर त्याचं एवढं माहिती नाही का? मग मला हे खूप नवीन गोष्टी कळत आहेत तुझ्याकडनं.
आय वुड से लेस अंडरस्टूड असू शकतं, किंवा कॉस्ट्युम डिझायनिंग डिपार्टमेंटला जी पब्लिसिटी किंवा इंटरव्ह्यूज म्हण किंवा काहीही, म्हणजे आय थिंक अप्रिसिएशन किंवा अक्नॉलेजमेंट तरी मिळायला पाहिजे. बिकॉज आपण जे म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, इज ही फारच क्लिशेड म्हण आहे, पण दॅट्स व्हॉट यू आर गिव्हिंग टू अ फिल्म. राईट. तो अख्खा लुकच. एक्झॅक्टली. अर्थात आर्ट डिपार्टमेंट प्लस कॉस्ट्युम प्लस मेकअप असं ते आहे. ह्याला प्रोडक्शन डिझायनिंग म्हणतात. तर हे तिघं मिळून जो काही मेहनत करतील, दॅट इज द फर्स्ट लुक ऑफ द फिल्म. बेस्ट आहे. मग आता कधी काय नवीन फिल्म वगैरे. अरे ह्याला ना, म्हणजे यू हॅव टू गिव्ह 24 तास तुझे द्यायला पाहिजेत. कारण म्हणजे मला आठवतंय जी पहिली फिल्म आम्ही केली, आम्ही ह्याला वेड्यात काढलं असेल काही लोकांनी, पण ती खूप रुरल बेस्ड फिल्म होती. शेतकरी वगैरे होते त्याच्यात, आणि असं आपण गळ्यात किंवा पायात गंडा वगैरे घालतो ना, तर आम्ही त्यात इतकं घुसलो होतो की रिअलिस्टिक. तर आम्ही ना शूटच्या 15-20 दिवस आधी जवळपासच्या सगळ्या लोकांच्या हातात आणि पायात काळे दोरे, लाल दोरे बांधून ठेवले होते त्याचं एजिंग होण्यासाठी. एजिंग म्हणजे तो नवीन नाहीये, तो वापरलेला आहे. सो ते कापून मग खरे जे फिल्म मधले ऍक्टर ऍक्ट्रेसेस होते त्यांच्या हातात, पायात, गळ्यात ते बांधले गेले. सो आम्ही इतकं घुसलो होतो त्यात. काही लोकांनी वेड्यातही काढला असेल आम्हाला की काय चाललंय. पण ती फिल्म जेव्हा केली त्यानंतर आम्ही एक फिल्म इन्स्टिट्यूटची खूप सुंदर फिल्म होती 12 मास नावाची. त्यामध्ये बेंजामिन गिलानी, सीमा बिस्वास या टाईपचे लोक होते. द काइंड ऑफ लर्निंग्स आय हॅव गॉट फ्रॉम दॅट फिल्म, यू वोंट बिलीव्ह की अमरावती सारख्या प्रचंड बेसिक आणि खूप गरम असलेल्या ठिकाणी आम्ही शूट करायचो. बेंजी सरांना गांधी टोपी ती घातलेली होती, टोपी शेतकऱ्याची. त्यांना घाम आला तरी ते एका हाताने ती टोपी धरायचे आणि दुसऱ्या हाताने घाम पुसायचे की टोपीची प्लेसमेंट चुकायला नको पुढच्या शॉटमध्ये. टू लर्न समथिंग लाईक दॅट, ते डेडिकेशन, दॅट इज समथिंग एल्स. ते आणि कुठेतरी ते पर्क्युलेट होत असणार आहे सगळ्याच कामांमध्ये. खूप जास्त परफेक्शन, आणि यू हॅव अ रिझन बिहाइंड एव्हरी मूव्ह, एव्हरी रिॲक्शन, एव्हरी बॉडी लँग्वेज दॅट यू आर पोर्ट्रेइंग. तर आम्हाला असं वाटलं की तीच फिल्म करणं ह्यानी मी माझं पुढचं काम कसं केलं पुढच्या वर्षात, ते खूप इम्पॅक्ट झाला त्या फिल्मचा. की जर का या लेवलची लोक इतक्या डिटेलिंग मध्ये काम करू शकतात तर आय हॅव टू डू इट. ते मे बी या तुझ्या प्रोडक्ट्स मध्ये पण दिसत असेल. म्हणजे आता तू म्हणल्यावरती आता मी जरा बहुतेक जवळून बघीन अजून. बरोबर आहे का बाबा? नाही पण छान, भारी आहे हे मला अजिबातच माहिती नव्हतं. म्हणजे हे सगळं जेव्हा मी रोज घरी येऊन सांगायचे तेव्हा आई बाबा मला असं म्हणले होते की आम्ही आता कुठलीही फिल्म जाऊन बघितली, बोर होती एकदम, काय बकवास आहे, असं आम्ही कधीच म्हणणार नाही. रिझन बिईंग की इतक्या साऱ्या लोकांची एवढी सारी मेहनत त्याच्यात गेलेली आहे. सो तुम्ही अशा पटकन एका वाक्यात रिप्लाय करणं म्हणजे नाही करायला पाहिजे असं. एक्झॅक्टली. कारण की तू बरोबर आहे, खूपच मेहनत जाते. म्हणजे खूप जास्त नंबर ऑफ पीपल ऑब्व्हियसली मोठे असतं, युनिट खूप मोठं असतं बऱ्याचदा, किंवा मोस्ट ऑफ द फिल्म्स जर आपण म्हणत कमर्शियली असतील तर. आणि खूप मनापासून प्रयत्न करतात लोक टू टेल अ स्टोरी. अगेन तिथे तोच भाग आहे की टेलिंग अ स्टोरी. आता टेलिंग अ स्टोरीवरनं मला काय आठवलं तुला सांगतो. वापराच्या आधीचं तुझं जे नाव होतं तर त्याची नाही, त्याच्या मागची मला फिलॉसॉफी आवडली. पण ते थोडंसं सांग, आणि मग ते वापरा का झालं. हे बघ, असे काही ब्रँड्स असतात की जे काहीही सुरू करायच्या आधी त्यांचं ब्रँड नेम, ब्रँड लोगो, कलर पॅलेट हे सगळं डिसाइडेड असतं. ते सगळं खूप कुठल्या तरी जाणकार व्यक्तींकडनं करून घेतलेलं असतं आणि देन दे कम इन टू द प्रोडक्शन ऑर सर्व्हिस. माझं असं काही घडलं नाहीये. जसं मी म्हणलं नीड बेस्ड प्रोडक्ट्स, तशी नीड बेस्ड नावं होती ती. बरोबर. मे बी तुझ्या इथे आलेल्या कोणीच असं केलेलं नसेल. मे बी सगळ्यांचा सुरुवातीपासून आतापर्यंत एकच ब्रँड नेम असू शकतं.
सो लाईक आय सेड की 2016ला जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा चीची असं नाव होतं. चीची म्हणजे काय? मला माझ्या काही मैत्रिणी ची म्हणतात. प्राची मधलं ची. हा, फक्त ची. मग प्राचीची चिरंजीव असं. प्राचीची बॅग चीची असं होतं. ओ नाईस उगाच. नाईस. आणि इट वॉज अ कॅची नेम. मग मला कॅची. सो मला एक यिन खूप आवडतं डिझाईन जनरली. ओके. त्याचा लोगोही मीच असं की असं करूयात असं म्हणून तो घरच्या घरी लोगो केला गेला आणि त्या पाउचेसला हे लेबल्स अटॅच केले गेले. जेव्हा असं झालं की आता फक्त बॅग्स पाउचेस नाही, वी वॉन्ट टू ऍड प्रॉडक्ट्स, तेव्हा असं झालं की मग चीची हे नाव त्या प्रॉडक्ट्सला नाही जात, आपण थोडं इव्हॉल्व्ह झालं पाहिजे. आणि द नेक्स्ट नेम दॅट आय हॅड फॉर माय ब्रँड वॉज पीपल प्लेसेस थिंग्स. दिस वॉज व्हेरी ट्रिकी टू रिमेंबर. म्हणजे अजूनही अनेक लोकांना हे लक्षात राहत नाही. बट द थॉट ऑर द फिलॉसॉफी दॅट यू सेड बिहाइंड इट वॉज की कुठल्याही डिझायनरला, आर्टिस्टला यू नीड अन इन्स्पिरेशन फॉर वर्क. ते पेंटिंग असेल, कविता असेल, गोष्ट असेल, प्रॉडक्ट असेल, एनिथिंग. तर आय ड्रीव माय इन्स्पिरेशन फ्रॉम द पीपल अराउंड मी, द प्लेसेस आय व्हिजिटेड अँड द थिंग्स आय कलेक्टेड. दॅट्स वाय द नेम पीपल प्लेसेस थिंग्स. पण इव्हेंच्युअली असं झालं की लाईक आय सेड की ते लक्षात ठेवणं थोडंसं ट्रिकी होतं. मी ते करोडो वेळा बोलले असेल, विचार केला असेल म्हणून आय रिमेंबर इट फ्लुएंटली. पण तुझ्या लक्षात नाही राहणार मे बी. देन वी डिसाइडेड टू हॅव अ वेबसाईट आणि थोडंसं डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया चालू करूयात असं ठरवलं. तेव्हा मला एक जेन्युइन सजेशन आलं की यार दिस माइट नॉट वर्कआउट, कारण ते रिकॉल होत नाहीये पटकन. And if you type it wrong, you won't get the same page in front of you. म्हणून मग पीपल प्लेसेस थिंग्स आहे, बंद झालं असं नाही म्हणणार मी. आय वॉन्ट टू स्टार्ट रायटिंग अ ब्लॉग. हाऊ आय क्रिएट माय प्रोडक्ट्स, वाय आय क्रिएट देम, द प्रोसेस बिहाइंड इट अँड द आर्टिझन्स बिहाइंड इट. सो मे बी मी ते पीपल प्लेसेस थिंग्सच्या अंडर करेन. आय लव्ह टू ट्रॅव्हल, आय लव्ह टू कलेक्ट थिंग्स. पीपल प्लेसेस ट्रॅव्हल. PPT. ट्रॅव्हल नाही, थिंग्स. सॉरी, आय अगेन गॉट इट रॉंग. सो तसं बहुतेक पीपल प्लेसेस थिंग्स चालू राहील. नाईस. बट देन अ इयर बॅक वेन वी डिसाइडेड की वी वॉन्ट टू रिब्रँड फायनली. आता ह्याच्या पुढे कुठलेही चेंजेस नाही. दिस विल बी द फायनल नेम नाव. नेक्स्ट टाइम व्हेन यू चेंज विल गेट यू ऑन द पॉडकास्ट वन्स अगेन. नो वी विल नॉट. नाव वी विल नॉट. आता तेच वापरा. आता कायम. आता हेच नाव वापरा. कायम हेच वापरा. नाही, मस्त नाव आहे, पण हे मला आवडतं, वापरा. मी आय थिंक तू मला सांगितलं होतं त्यावेळेस म्हटलं हे भारी वापरा. हॅज दॅट परत वापरा. एक्झॅक्टली. रोज वापरा, कायम वापरा. सो हे भारी आहे ब्रँड साठी. आणि देन वी डिसाइडेड की वाय वेट फॉर ओनली मराठी ऑडियन्स. मराठी ज्यांना माहितीये, कळतंय, त्यांना ते वापरा म्हणून वापरा, आवडणारच आहे. पण पीपल हु डोंट नो मराठी, त्यांच्यासाठी जस्ट अ वर्ड, जस्ट अ ब्रँड नेम. प्राडा काय त्याच्यात, विप्रो काय, आय डोंट नो. असेल त्याचं काहीतरी लॉजिक. झारा काय, आय डोंट नो. झारा आपल्याकडे असतो. झारा इज समथिंग एल्स. मराठीत आहे झारा. नाईस. सो येस, आपण आय थिंक वी शुड रॅप दिस अप. मजा आली गप्पा मारायला. आपण या गप्पा कधीच मारल्या नव्हत्या. आय नो. सो आय थिंक हा एपिसोड आवडेल लोकांना. वापरा ला आधी व्हिजिट करा, मग तिथनं गोष्टी घ्या, त्या वापरा. लोकांना वापरायला सांगा. आणि खूप खूप शुभेच्छा प्राची फॉर वापरा. आणि होपफुली वापरा हे नाव तसंच राहील. जर बदललं तर आपण परत करूच, किंवा नवीन काही प्रोजेक्ट तुझे भारी काय आले तर ऑलवेज वेलकम. आपण विल गिव्ह अ शाउट आउट ऑन आवर पॉडकास्ट. आणि बाकी तर भेटत राहूच. थँक्यू सो मच. तर मंडळी, वापरा या त्यांच्या नवीन स्टोअरला तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर वापरा या इंस्टाग्राम फॉलो करा. वापरा.स्टोअर. वापरा.स्टोअर. नाईस. सो ते फॉलो करा. आणि मंडळी, भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.